प्रश्न विचारू जात्याला जात सांगे उत्तर तुळशीचा यो हार ग विठ्ठलाचा मंतर प्रश्न विचारू जात्याला जात सांगे उत्तर तुळशीचा यो हार ग विठ्ठलाचा मंतर. क्या बात आहे सुमी, काय मस्त गाणं आहे ग. गाणं म्हणत नाही त्याला, ओवी म्हणतात, ओवी. पण ओवी तर जात्यावर दळण दळताना गातात ना. आजकाल जाती राहिली आहेत का? हा, मोबाईलवर ऑर्डर देतात आणि पिठं मागवून घेतात. आपलं पण जातं पडलं असेल माळ्यावर धुळखात. ठीक आहे ग, इझी झालंय ना ते. पण आज एकदम लाडू, काय स्पेशल? ही ना शिक्षा आहे, शिक्षा तुमच्या ताईची. पण काय केलं काय तिने? काय केलं काय? 4 दिवस कुठे जाऊन बसली न सांगता. अगं आश्रमाच्या कामासाठीच गेली होती ना ती. मग हो, पण तिकडे स्वतःच्या प्रकृतीकडे जरा दुर्लक्षच केलं असेल ना. पण तिकडे तुझा धनुष होता ना त्याची काळजी घ्यायला. आपण पण काळजी घ्यायला पाहिजे ना. पण एक काम करूयात का, तू अजून लाडू बनव आणि मग आपण ताईकडे घेऊन जाऊ. हा, नाही नाही नाही, धनुषनी मला वचन दिलंय, आल्या आल्या तो पहिल्यांदा इकडे येणार आहे. कधी? थांब विचारते. ए हाय, काय तारिणी? ओ माय गॉड सुमी, वाव, हे तुला कोणी शिकवलं? सुमी नाम सुनके फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं फायर है. सुमीचा फोन आहे. घे ना. हा सुमी, बोल ना. हा काय ग, कुठपर्यंत आलीयस? अगं आम्ही घरी पोचलो. घरी म्हणजे इथे खांडेकरांकडे पोचलो. मी इथे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आणि तुम्ही काय येतो येतो म्हणून आलातच नाहीत. अगं मी तुला निदान फोन तरी केला होता. इथे घरी माझं कोणाशी बोलणंही झालं नाही. मग असं वाटलं की इकडे यायला पाहिजे ना. माझी सुमीच मला नेहमी म्हणते, मुलीचं पाऊल सासरी आणि माहेरी समान लागायला हवं, तर प्रेम टिकून राहतं. मी फक्त तुझं ऐकायचंच काम करते. चिडू नकोस ना प्लीज. हो का? तू बोलायला कोणाला हार जाणार आहेस का? खरं म्हणजे तुला ना वकील नाही तर पोलीसच करायला हवं होतं. त्या गुन्हेगारांकडून असे पटापट पटापट गुन्हे वधवून घेतले असतेस. पण अजून राग गेला नाहीये माझा. अरे बापरे, चाफा आणू का मग येताना तुझ्यासाठी? नको, आणि तू ये. तू आल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. येते, उद्याच येते तुला भेटायला. पण अगं आत्ता आम्ही घराजवळ पोहोचलोय. कौशिकीताई पण वाट बघत असतील ना. हो, पण त्यांना आजच सांगून टाक बरं का, उद्या आम्ही दोघं तिकडे आहोत म्हणून. आणि त्यांच्यासाठी पण लाडू केलेत ना, ते पण घेऊन जा त्यांना. सांगते. ठेवते आता, तू पण काळजी घे. ह, ये ये, वाट बघते बरं का. अरे या या या, चेतना औषणाचा ताट घेऊन ये. आणि एक काम करते, मगाशी सांगितलं होतं तुला, पायघड्या त्याही घेऊन ये. पायघड्या घालूया. कामासाठी 2 दिवस बाहेर जातो असं सांगून गेला होता, पण आता 4 दिवसांनी उगवत आहे. सॉरी काकू, जरा तिकडे कामाची गडबड खूपच झाली, त्याच्यामुळे बस, एक शब्दही बोलू नकोस. आणि तू तिच्या चेहऱ्याकडे काय बघतोयस? खरं तर आता तुमच्या दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. कौशिकी, बघ ना कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय ना. तुझा आदर्श भाऊ आणि त्याची आदर्श बायको, खांडेकरांची सगळ्यात मोठी सून. सॉरी, काय फोन करून कळवायला हवं होतं. तिकडनं खूप धावपळ चालू होती, त्यामुळे वेळ नाही मिळाला आणि मुळात रेंज पण नव्हती. बिचारे नवरा बायको, बऱ्याच दिवसांनी एकांत मिळाला असेल ना. तसंही लग्नानंतर कुठे फिरायला जायला मिळालंच नाही तुम्हाला. पत्नी, अरे काय झालं काय? हां, का कशाला एवढं तावातावाने बोलताय तुम्ही? आणि या दोघांना असं दारातच का उभं केलंय? यार या 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 बाळांनो, आत या. चला. थांबा दया काका,
मला केदारशी बोलायचंय. अरे पण काय झालंय काय पण? खांडेकरांचं नाव लावतोस ना तू? कुटुंबाला तू स्वीकारलेस हो का नाही? बोल. हो. मग एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुला घरातल्या कोणाशी बोलावंसं नाही वाटलं? अगं लग्नासारखा मोठा निर्णय घेताना कोणाशी बोलावंसं वाटलं नाही यांना. हे काय सांगणार आहेत आपल्याला? आणि ही तारिणी, हिला तर सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवायचं असतं. लग्न करून या घरात काय आली, तिला वाटतं की ती या घराची राणी झाली. हे असं प्रेमाचं नाटक करून या घरावर राज्य करायचं या दोघांना. एक मिनिट, सगळे असे कोड्यात का बोलतायत? ताई काय झालंय? विश्वासघात. त्या प्रत्येक व्यक्तीचा ज्यांनी तुमच्या लग्नात तुमच्या डोक्यावर अक्षता टाकल्या, त्या प्रत्येक व्यक्तीचा ज्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, या घराचा, या घरातल्या प्रत्येक माणसाचा विश्वासघात केला यांनी. का तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्या नात्यावर अविश्वास दाखवताय? हा? काय काय केलंय काय त्यांनी? सांगणार आहेस का? काय का कौशिकी, काय झालंय? ताई काय झालंय? आमच्याकडनं काही चुकलंय का? तसं असेल तर प्लीज सांगा आम्हाला. हा कौशिकी, सांग, दे तिच्या प्रश्नाचं उत्तर. का हा धक्का बसवणं जड जात आहे तुला? विचार या दोघांना, अजून किती वेळ हे सत्य ते आपल्यापासून लपवून ठेवणार होते? कोणतं सत्य? तुमच्या खोट्या लग्नाचं सत्य. जे ढोंग करून तुम्ही या घरात घुसला त्याचं सत्य. नाही, असं काही नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा, गैरसमज माझा नाही, माझ्या नवऱ्याचा आणि कौशिकीचा झालाय. तुमच्या या प्रेमाच्या नाटकावर विश्वास ठेवलाय त्यांनी, मी नाही. हा काय नवीन मुद्दा आहे? आमचं लग्न तुमच्या डोळ्यांसमोर झालंय तरी पण. हो बरोबर आहे, पण ह्या कौशिकीच्या हट्टामुळे. नाही काकू, असं काही नाही आहो. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. सगळा दिखावा आहे हा, या कौशिकीला आणि घरातल्या सगळ्यांना फसवण्यासाठी तुम्ही करत असलेला. पद्मिनी, आता मी शेवटचं सांगतोय. तुम्ही आत या. काय आहे? ज्या मुलासाठी तुम्ही माझ्या युवराचा येता जाता अपमान करता, त्याला कमी लेखता, त्या तुमच्या विश्वासू आणि आदर्श मुलाने काय रंग उधळले ते बघितलेच पाहिजे तुम्हाला. तुझी ही पाशफळ बडबड बंद करून तू सांगणार आहेस का काय आहे हे? हा? डिवोर्स पेपर्स आहेत दया काका. केदार आणि तारिणीचे डिवोर्स पेपर्स.